नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षणार्थांनो. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW द्वारे ओव्हरहेड स्थितीत 10 mm जाड माइल्ड स्टील MS प्लेटवरील लॅप जॉइंट्स कन्स्ट्रक्ट करण्याबद्दल शिकू. उद्देश: या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही ड्रॉइंगनुसार प्लेट्स तयार करायला शिकाल. ड्रॉइंगनुसार प्लेट्स लॅपमध्ये सेट करा आणि टॅक वेल्ड करा. वेल्डिंगसाठी जॉब ओव्हरहेड स्थितीत सेट करा. योग्य लेग लेंथसह फिलेट वेल्ड डिपॉझिट करा. वेल्ड बीडच्या पृष्ठभागावरील दोषांची तपासणी करा. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. GMAW द्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये MS 10 mm जाड प्लेटवर लॅप जॉईंट्सच्या प्री वेल्डिंगबद्दल पाहू. ड्रॉइंगनुसार MS प्लेट 150 mm बाय 50 mm बाय 10 mm कापून घ्या. MS प्लेट्स डीबर आणि साफ करा. प्लेट्सच्या कडा बारीक करा आणि चौकोनी करा. वैशिष्ट्यांनुसार टी जॉईंट सेट करा. संरक्षक कपडे घाला. टॉर्च योग्य स्थितीत सेट करा. 90 आणि 100 अँपिअर दरम्यान करंट सेट करा. करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट. 19 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा आणि डीप ट्रान्सफर मोड वापरा. 0.8 mm डाया कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर CCMS वायर वापरा. वेल्डिंग टेबलवर लॅप जॉईंटच्या दोन्ही टोकांवर टॅक वेल्ड करा. आता GMAW प्रक्रियेद्वारे ओव्हरहेड स्थितीत लॅप जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्ड पोझिशनरमध्ये टॅक वेल्डेड जॉब ओव्हरहेड पोझिशनमध्ये फिक्स करा. लॅप जॉईंट वेल्ड पोझिशनरमध्ये घट्टपणे धरला गेला आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. स्पायरल, फिलर वायर, गॅस होज इत्यादी असलेली टॉर्च असेंब्ली होज पुरेशी लांब असल्याची खात्री करा जेणेकरून ओव्हरहेड स्थितीत वेल्डिंग करताना तुमच्या खांद्यावर वाहता येईल. यामुळे टॉर्च आणि वेल्डेड केलेल्या जॉईंटमधील सतत अंतर राखण्यास मदत होईल. ओव्हरहेड वेल्डिंग स्थितीत संपूर्ण शरीराचे स्पॅटर्सपासून संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेट वापरणे आणि एकूणच वेल्डर घालणे अत्यंत गरजेचं आहे. एक समान प्रवास गती वापरून वेल्ड डिपॉझिट करा. योग्य लेग लेंथ आणि शीटचे समान फ्युजन, योग्य वेल्डिंग टॉर्च कोन आणि आर्क प्रवास गती याची खात्री करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग टेक्निक वापरा आणि अनुसरण करा. योग्य टॉर्च अँगल आणि आर्क ट्रॅव्हलसह प्लेट्सचे चांगले पेनिट्रेशन आणि समान फ्युजन सुनिश्चित करा. जास्त वीविंग केल्यामुळे प्लेटची काठ वितळली जाणार नाही याची खात्री करा. लॅप जॉईंटच्या दुसऱ्या टोवर कोणताही अंडरकट नसल्याचे सुनिश्चित करा. स्टील वायर ब्रशने बीड आणि लॅप जॉईंट स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी बीड तपासा. आता GMAW द्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये MS प्लेट 10 mm जाड प्लेटवरील लॅप जॉईंटची सावधगिरी आणि तपासणी यावर चर्चा करूया. एक समान वेल्ड आकार आणि योग्य मजबूतीकरण तपासा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा. वेल्डिंग दोषांची तपासणी करा. आता दोष पाहूया. जास्त मजबूतीकरण,
पोरोसिटी, असमान बीडची रुंदी, ब्लो होल्स, या प्रात्यक्षिकात आपण शिकलो ड्रॉइंग नुसार प्लेट्स तयार करण्यास, ड्रॉइंग नुसार प्लेट्स सेट आणि टॅग वेल्ड करण्यास, वेल्डिंग साठी जॉब ओव्हरहेड स्थितीत सेट करण्यास, योग्य लेग लेंथ सह फिलेट वेल्ड डिपॉझिट करण्यास, वेल्ड बीटच्या पृष्ठभागावरील दोषांची तपासणी करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.